नमस्कार मंडळी, आजचा विषय खूप खास आहे कारण अधिक मासामध्ये आलेल्या गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ, पुण्यदायी आणि भाग्य बदलणारा मानला जातो। असं म्हणतात की या दिवशी केलेली सेवा, जप, दान आणि पूजा याचं फळ अनेक पटींनी वाढून मिळतं। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या दिवशी कोणत्या सेवा करायच्या, कोणते मंत्र म्हणायचे आणि कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या घरावर राहू शकते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंडळी, गुरुपुष्यामृत योग सूर्योदयानंतर तर रात्री 2:50 असणार आहे, म्हणजे जवळपास संपूर्ण दिवस हा शुभयोग असेल। पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं आणि जेव्हा हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्पयोग तयार होतं। हा दिवस विशेषतः दान, जप, पूजा, सेवा, नवीन शुभ कार्य आणि आध्यात्मिक साधनेसाठी खूप श्रेष्ठ मानला जातो। अधिक मास हा स्वतः भगवान विष्णूंना प्रिय असलेला महिना आहे, म्हणून या महिन्यात केलेली भक्ती खूप लवकर फळ देते असं मानले जाते। आता जाणून घेऊयात या दिवशी कोणत्या सेवा करायच्या। सगळ्यात आधी तर सकाळी लवकर उठून स्नान करून देवांचं स्मरण करा। त्यानंतर घरातील उंबरठ्यांचं पूजन करायला घ्या। उंबरठ्याचं पूजन म्हणजे घराच्या उंबरठ्याला तुम्ही हळदीचं लेपन सकाळी करा। त्या हळदमध्ये तुम्ही गोमूत्र आणि गंगाजल नक्की टाका। नंतर हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा। असं म्हणतात ज्या घराचा उंबरठा पवित्र ठेवला जातो त्या घरात सुख समृद्धी टिकून राहते। त्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि दरवाजावर सुंदर स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे मंगल आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं। घरात नकारात्मकता कमी होते आणि शुभ ऊर्जा वाढते असं मानलं जातं। यानंतर किचनमधली गॅसची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे, कारण जिथे अन्न तयार होते तिथे माता अन्नपूर्णेचा वास असतो असं मानलं जातं। गॅसजवळ हळद कुंकू व्हायचं आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे, हे अन्नपूर्णा माते, आमच्या घरात अन्नाची कधीच कमतरता पडू देऊ नको। गॅसवर तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता। मंडळी, जमलं तर या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील जरूर करा। सत्यनारायणाची कथा ऐकल्याने घरातील अडचणी कमी होतात, मन शांत होतं आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते। आता सर्वात महत्त्वाचा भाग, या दिवशी काही मंत्र जप विशेष लाभदायक मानले जातात। सर्वात आधी तर नंबर 1, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। त्यानंतर 16 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे। ज्यांना पूर्ण सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल त्यांनी भक्तिभावाने विष्णू नामस्मरण करून घ्यायचं। त्यासाठी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात। त्यानंतर 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा नवार्णव मंत्र आणि 24 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे। मंडळी, लक्षात घ्या, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा नवार्णव मंत्र आणि 24 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायची आहे। हे मंत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असं मानलं जाते। आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी, मन स्थिर राहण्यासाठी आणि आध्यात्मिक शक्ती वाढण्यासाठी हे जप खूप शुभ मानले जातात। मंडळी, या दिवशी श्रीयंत्राची पूजा करणे देखील खूप शुभ मानलं जातं। श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मींची मूर्ती असली तरीही चालेल। श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं, अष्टगंध, कुंकू आणि फुलांची पूजा करायची आणि त्यानंतर लक्ष्मी मंत्र म्हणायचा। मनापासून माता लक्ष्मींना प्रार्थना करा, माते, आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान कायम ठेव। श्रीयंत्राची सेवा करताना तुम्ही 16 वेळेस श्रीसूक्त देखील म्हणू शकतात। त्यानंतर बाळकृष्णाची पूजा करायची आहे। बाळकृष्णाला दूध, पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आणि अभिषेक करताना हा मंत्र म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो। मन शांत होते, घरातील वातावरण पवित्र होते आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा लाभते असं मानलं जातं। आणखी एक सुंदर सेवा म्हणजे तुळशी समोर दिवा लावा। तुळशीच्या 33 काड्या घेऊन त्या धाग्याने बांधायच्या। सुकलेल्या काड्या घ्यायच्या आहेत आणि गाईच्या तुपात भिजून ठेवा आणि त्याला वात, एक मोठी वात असावी, ती वात पण भिजवून ठेवा आणि त्याचा दिवा लावायचा आहे। हा दिवा देवघरासमोर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं। असं म्हणतात की या दिव्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भगवान विष्णूंची कृपा घरावर राहते। जेव्हा तुम्ही हे मंत्र पठण करत असणार तेव्हा हा दिवा तुम्ही देवघरासमोर लावून द्यायचा आहे। आणि मंडळी, संध्याकाळी घराबाहेर एक दिवा नक्की लावा, कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मकता। तुळशीजवळ तुम्ही देखील तुपाचा दिवा लावावा। जिथे दिवा असतो तिथे दिव्याचं वास्तव्य असतं असं मानलं जातं। तर मंडळी, या गुरुपुष्यामृत योगामध्ये शक्य तितकी भक्ती, सेवा आणि नामस्मरण करा।
भक्ती मोठी की छोटी हे महत्त्वाचं नसतं, तर ती मनापासून केलेली आहे का हे महत्त्वाचं असतं. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या संपूर्ण परिवारावर कायम राहो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हाच एका छानशा व्हिडिओसोबत.